नांदूर मधमेश्वर धरणातून आज 24 जुलै रोजी सकाळी 8 वाजता 88,935 क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत असून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कोपरगाव शहरातील छोटा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। पुलाच्या दोनही बाजूंना बॅरिकेड्स लावून वाहतूक थांबवण्यात आली आहे। गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं, नदी पात्राजवळ जाऊ नये, तसेच पाण्यातून वाहनं चालवण्याचं किंवा पूरस्थिती पाहण्यासाठी गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। कोपरगाव शहराचे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं। तसेच कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनीही नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे। गोदावरी नदीच्या परिसरात विनाकारण जाऊ नये, प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचं पालन करावं आणि स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं त्यांनी म्हटलं आहे। सध्या कोपरगाव नगरपालिका प्रशासन आणि कोपरगाव शहर पोलीस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव। गोदावरी नदी पात्रात नांदूर मधमेश्वर या प्रकल्पातून तसेच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याचे जे पाणलोट क्षेत्र आहे त्यामधून पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे। नांदूर मधमेश्वर जो प्रकल्प आहे त्याच्यातून सुमारे 88,000 क्युसेक पाणी सोडलेलं आहे। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती येणार आहे। तर सर्व नागरिकांना विनंती आहे की कुणीही नदी, नाले, ओढे वगैरे असतील अशा ठिकाणी पाण्यात वगैरे जाऊ नये। ज्या ठिकाणी पूर असेल त्या ठिकाणापासून दूर राहावे। कोणत्याही ठिकाणी आपल्या जीवाचा धोका पत्करून पाण्यात वगैरे कोणी वाहने वगैरे घालू नये। धन्यवाद। आज कोपरगाव शहर हद्दीमध्ये पावसाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास 90,000 क्युसेकने नांदूर मधमेश्वर मधून पाणी सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण सध्या बॅरिगेटिंग करून आपला जो पूल आहे तो बंद केलेला आहे। भविष्यात आज दिवसभरामध्ये जर नाशिक शहरामध्ये पावसाचं प्रमाण वाढलं तर ह्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्या कारणाने आपण बॅरिगेटिंग केलेली आहे। 1,80,000 क्युसेक नंतर आपल्याला धोक्याची पातळी तयार होते। त्या अनुषंगाने नगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कुणीही पुलाच्या आसपास किंवा पाण्याच्या जवळ जाऊ नये। आपली जनावरे असतील, पाण्याचं प्रमाण वाढल्यानंतर जनावरे, मुले आणि आवश्यक कागदपत्र घेऊन आवश्यकतेनुसार शिफ्टिंगची व्यवस्था पालिकेच्या वतीने करण्यात येईल। तरी सर्व नागरिकांनी याला सहकार्य करावं आणि स्थलांतराची गरज पडल्यास पालिकेच्या वतीने आवाहन करताच नागरिकांनी स्थलांतरणाची कारवाई करावी।